दोनों आरंभिक बल्लेबाज हर्षद हर्षद पेंडारी जो कि कप्तान है टीम के, स्वयं मैदान के बीच में उतरे और ओमी केनी दिवा गांव का ये चमचमाता हुआ सितारा नॉन स्ट्राइक की तरफ है। सुल्तान खान नया ओवर प्रारंभ करते हुए पहली गेंद को लॉफ्ट कर दिया था। गेंद गई है लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के दरमियान 4 रन के लिए। तो पहले ही गेंद के ऊपर अपने इरादे जाहिर करते हुए हर्षद पेंडारी, सुल्तान खान एक मंजे हुए टेनिस क्रिकेट जगत के गेंदबाज है। अरे बाबा, हे प्रेक्षक आहेत त्यांना सारखा सारखा विनंती करतो, थोडं पाठी व्हा मित्रांनो प्लीज, तुमच्यासाठी ती स्पर्धा आहे मित्रांनो प्लीज। इस बार गति में बखूबी परिवर्तन किया। जिस तरीके से सुल्तान खान तेज गति की गेंदबाजी के लिए जाने जाते, पहली गेंद काफी तेज गति की थी, उसे लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में खेला था, 4 रन प्राप्त किए हर्षद पेंडारी ने। दूसरी गेंद बिंदी निकलती हुई क्षेत्ररक्षण देखिए, एक फ्लाई स्लिप विकेट कीपर के अलावा एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। इस बार ये गेंद ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकलती हुई और प्रदीप थोड़ा थांबवते। प्रमुख उपस्थित आहे श्री या मुख्य जे बक्षीस वितरण सोहळा आहे त्यासाठी विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य आदरणीय अंबादासजी दानवे साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या समेत माजी खासदार राजनजी विचारे साहेब, सो रंजना शिंत्रे, श्री विद्याधर चव्हाण, श्री औदुंबर पाटील सीनियर ESPI पुलिस निरीक्षक। मिस टाइम किया स्ट्रोक, गेंद हवा में खड़ी रही और कवर के क्षेत्ररक्षक मिड ऑफ की तरफ दौड़ के आए और उन्होंने कोई गलती नहीं किया। और इस तरीके से हर्षद पेंडारी जो कि कप्तान है परी 11 तलौली की, प्रेमनाथ जी पाटिल जी की ये टीम तलौली गांव के भूमिपुत्र, इस तरीके से पहला झटका यहाँ पे पहुंचा है। कुल स्कोर है 4 गेंदों की समाप्ति हुई है, 4 रन। डीजे वाजवू नका। प्रवीण दादा आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। प्रवीण दादा, आपण स्वतः एज्युकेटेड आहात, आपली मिसेस जी आहे त्या डेंटिस्ट डॉक्टर आहेत, तुमची मुलगी मोठी ती खुशी ही लॉस एंजेलिसला प्रशिक्षण घेते आणि छोटी मुलगी तुमचा छोटा सुपुत्र अतिशय वेल सेटल फॅमिली आहे, एज्युकेटेड फॅमिली आहे। काय वाटतं प्रवीण दादा, जेव्हा एवढ्या वरच्या स्तराला जाऊन एखादं आयोजन आपण करतो सातत्याने, तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट कसा काय असतो आपल्याकडे? खरं तर सर्व श्रेयच माझ्या फॅमिलीचं आहे, कारण की तुम्ही बघता नियोजन करताना प्रचंड खर्च होतो आणि मला सवय आहे, मी कोणापुढे हात पसरायला जावं मला इच्छा होत नाही, मी जात नाही कोणापुढे हात पसरवायला। त्यामुळे जे काय करायचं ते मला करायचं असं माझं अगोदर निर्णयच असतो आणि हे करताना जे आपण करू ते चांगल्यात चांगलं कसं करता येईल ह्याच्यासाठी माझा निश्चितपणे प्रयत्न असतो। म्हणून मी खरोखर माझ्या सौभाग्यवतीला धन्यवाद देईन की तिच्यामुळे हे सर्व घडू शकतं, म्हणजे ती कधी मला खर्च करताना कुठे अडवत नाही, कुठे थांबवत नाही। खरोखर माझ्या फॅमिलीला मी त्यासाठी धन्यवाद देईन हे सगळं नियोजनासाठी। तो खेल की तरफ रुख करते प्रवीण दादा हमारे कमेंट्री कक्ष में है। नए बल्लेबाज आए हैं, जीवित मात्रे, बहुत बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व का। इससे पहले मुकाबले में क्या जबरदस्त लाजवाब बल्ले की नज़ाकत इनकी देखने को मिली थी। 40+ के आदरणीय प्रदीप जी पाटिल जी मास्टर, उसी तरीके से नरेश जी गौरी जी और आदरणीय विकास जी मोकल जी का यहाँ पे आगमन हुआ है। मैं इस प्रतियोगिता के आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे जी की तरफ से और आप सभी की तरफ से उनका हार्दिक स्वागत करता हूँ। प्रवीण दादा हमारे इस कमेंट्री कक्ष में विराजमान है। कुल स्कोर है 4 रन, 1 ओवर की समाप्ति हुई है। सुल्तान खान ने पहला ओवर यहाँ पे फेंका जिसमें उन्होंने 4 रन खर्च किए और 1 सफलता उन्होंने प्राप्त की है। पुन्हा जाऊया आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर। शिंदे साहेब आहेत, गोरखनाथ जी आहेत, शाहिर सिंह, संतोष भोसले, अक्षय सिंह, सतबीर चौधरी, स्वामीनाथ मनोज गुप्ता, त्याचबरोबर पिंपलेश्वर महादेव ट्रस्टचे
आदरणीय सतरंगी बाबा भोलेनाथ यांचं सहर्ष असं स्वागत. यस प्रदीप. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाले. उल्हासनगर एक्सप्रेस या नावाने ओळखणारा गोलंदाज अर्थातच सुलतान खानोके खान, दॅट इज अ बेहतरीन गोलंदाजी. दादा जेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी या स्पर्धेला आपला शुभारंभ झाला आहे आणि मी जेव्हा पहिल्यांदा आलो इकडे हे मैदान बघितलं तेव्हा आउटफील्ड बघा किती जबरदस्त आहे. तेव्हा तुम्ही सांगितलं की जेव्हा मैदानाची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, जेव्हा मैदान तयार करायला घेतलं तेव्हा, कारण की पोलीस प्रशिक्षक इकडे कोणीतरी येतात आणि पोलिसांना ट्रेनिंग देतात. नया और प्रारंभ करते हुए दूर वाले छोर से विश्वजीत ठाकुर का इस बार छोर बदला है. सैंडी बात करेंगे प्रवीण दादा से. दूर वाले छोर से विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं और पहली गेंद के ऊपर देखिए कितने खूबसूरती के साथ ऑन ड्राइव किया है. एक बाउंस के बाद गेंद बॉन्ड लाइन के पार चली गई और ये 4 रन. बड़ा ही जबरदस्त खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज ओमी केनी के बल्ले से निकलता हुआ. सैंडी अगर देखा जाए ओमी केनी टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट बखूबी खेलते. जैसी गेंद उनके बल्ले पे लगी उसके ऊपर 4 रनों की मोहर लग चुकी थी. पिछले 2 दिनों से जब से ये मुकाबले शुरू है तब से हर कोई यहाँ पे पूछ रहा था कि ओमी केनी आखिरकार ओपन के कौन से टीम में खेलेंगे. तो देखिए आज परी 11 तलौली के टीम से आज ये मैदान में उतरे हैं और पहले ही गेंद के ऊपर चौका जड़ दिया है. इस बार गेंद आने का इंतजार किया, हल्के हाथों से गेंद को खेला है. वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ दौड़ के गए थे. क्षेत्ररक्षक जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक दौड़कर 1 रन अर्जित किया है. कुल स्कोर है इस 1 रन के साथ परी 11 तलौली टीम का 9 रन. 1 विकेट के पतन के बाद हर्षद पेंडारी आउट होके वापस गए. अपने डगआउट में 4 रन उन्होंने मुकम्मल किए. दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे विश्वजीत ठाकुर. इस ओवर की तीसरी गेंद. इस बार ये गेंद फ्लिक कर दिया है. गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. खराब गेंद थी, दिशाहीन गेंद थी, लो फुलटॉस गेंद थी और काफ़ी अच्छे कलाइयों का उपयोग किया यहाँ पे बल्लेबाज जीवित म्हात्रे ने और गेंद को उन्होंने डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेला 4 रनों के लिए. कुल स्कोर है इन 4 रनों के साथ परी 11 तलौली का 13 रन. दूसरा ओवर पावर प्ले का. विश्वजीत ठाकुर इस बार देखिए फिर एक बार ये लो फुल टॉस गेंद थी और वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में खेला. 1 बाउंस के बाद गेम बाउंड लाइन के पार चली गई और ये 4 रन. इस तरीके से स्कोर है 21 रन. दादा जितनी भी प्रशंसा खास करके आदरणीय प्रदीप जी पाटिल जी और श्रीमान नरेश जी गौरी जी की जाए, संकट मोचक मैं तो कहूँगा उनको. अगर नवी मुंबई में किसके ऊपर संकट आता है तो ये 40+ के हमारे सभी धुरंधर दौड़ के जाते हैं. सचमुच देखिए इस गेंद को बल्ले की सही नसीहत स्विंग कर दिया है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए और इस तरीके से काफ़ी महंगे साबित हुए यहाँ पे विश्वजीत ठाकुर. दूसरा ओवर पावर प्ले का उन्होंने फेंका. 23 रन खर्च किए, कोई सफलता प्राप्त नहीं की. कुल स्कोर है 27 रन. दादा मी म्हणत होतो की जेव्हा मी पहिल्यांदा आलेलो तेव्हा हे मैदान काही एवढं चांगलं नव्हतं. तुम्ही सांगितलं की भरपूर आमच्या मुलांनी मेहनत केली. काय केली दादा? प्रदीप तुम्ही 15 दिवसापूर्वी हे मैदान बघितलं तुम्हाला बिलीव्ह असं झालं की हे मैदान नक्की मैदान आहे का, अशी परिस्थिती मैदानाची होती. पण आपली सर्व जी टीम आहे त्यांनी म्हणा किंवा NMCच्या माध्यमातून आपण हे सर्व जे मैदान करून आणलं त्याच्यामध्ये निश्चितपणे सगळ्यांचा सहभाग असतो आणि सगळ्यांचा सहभाग ह्याही वर्षी होता. त्याच्यामुळे आपण हे एवढं सगळं निश्चितपणे सँडी आहे, रवींद्र आहेत, आमची सगळी टीम आहे, सगळ्यांची इथं मेहनत आहे आणि त्याचा हे मेहनतीचा परिणाम असा का एवढा सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळते.
बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे दादा की पुढच्या वर्षापासून काय ही स्पर्धा जी आहे ही वेगळ्या प्रारूपमध्ये कुठे बघितली जाईल का? प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. निश्चितपणे पुढच्या वर्षी या स्पर्धेचं बक्षीस जे आहे ते वाढवायचा माझा प्रयत्न असेल आणि ते बक्षीस 4 लाख प्रथम क्रमांक आणि 2 लाख द्वितीय क्रमांक असं बक्षीस असणार आहे. अशा आमच्या टीमचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि निश्चितपणे त्याच फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पुढच्या वर्षी असणार आहे. ओके, दादा बसलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या स्पर्धेचे आयोजक प्रवीण काळूराम म्हात्रे दादा यांचा आवाज आपण ऐकत आहात. इरफान गेंदबाजी कर रहे मैन फ्रॉम रांची और इस बार देखिए क्या कातिलाना बल्लेबाजी कर रहे दोनों भी बल्लेबाज. दोनों तरफ से गेंदबाजों की पिटाई हो रही है मैदान के बीच में. बिल्कुल हमला बोल दिया है, काउंटर अटैक कर रहे दोनों भी परी 11 के बल्लेबाज. एक तरफ है जीवित म्हात्रे और दूसरी तरफ है ओमी केनी. वाह भाई वाह, क्या बल्लेबाजी हो रहे हैं मैदान के बीच में. कुल स्कोर है 31 रन. इस बार गेंद आने का इंतजार किया और गेंद को स्लॉग स्वीप किया है. गेंद जा रही है डीप लॉन्ग लेग रीजन में. डीप स्क्वायर लेग से दौड़ कर आए थे विश्वजीत ठाकुर. जब तक गेंद को उठाते तब तक 2 रन दौड़ के अर्जित के. देखिए ये जो इरफान मलिक है ये रांची से यहाँ पे आए हैं क्रिकेट खेलने के लिए, भूमिपुत्र मैदान कोपर खेलने नवी मुंबई में. और देखिए गेंद के गति का इस्तेमाल किया था यहाँ पे. देखा जाए तो ओमी केनी ने कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 33 रन. इरफान मलिक ओमी केनी के लिए गेंदबाजी कर रहे हैं. विकेट कीपर विकेटों से थोड़े दूर खड़े. एक फ्लाई स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ. ऑफ साइड का क्षेत्ररक्षण. इस बार कवर रीजन में गेंद को खेला. काफी तेज गति से बल्ले का फ्लो है ओमी केनी का. ऊपरी बैकलिप से खेलते हैं सैंडी. बहुत ही उम्दा धुरंधर खिलाड़ी है टेनिस क्रिकेट विश्व के. कुल स्कोर में वृद्धि हुई इस 1 रन के साथ. कुल स्कोर है 34 रन. ज़्यादा से ज़्यादा रन मुकम्मल करने की यहाँ पे योजना बनाई है परी 11 तलवली ने, क्योंकि भरी भांति जान रहे हैं कि अर्जुन 11 डाइगर की जो बल्लेबाजी का क्रम है ये काफ़ी ठोस और मजबूत है. इरफान मलिक इस ओवर में 4थी मर्तबा. इस बार ठीक तरह से गेंद बल्ले पे चढ़ी नहीं. ऑन ड्राइव किया है गेंद को. लॉन्ग ऑन रीजन में प्रोटेक्शन है. वहाँ पे क्षेत्ररक्षक जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक 1 रन दौड़ के अर्जित किया है. कुल स्कोर है 35 रन. ये तीसरा ओवर प्रगति पे इरफान मलिक गेंदबाजी कर रहे हैं और उनके सामने अब ओमी केनी लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. अच्छी साझेदारी पनप रही है मैदान के बीच में. इस ओवर की 5वीं गेंद और ये काफी तेज गति की वाइड यॉर्कर गेंद थी. देखते हैं अपील हो रही है वहां पे कॉर्ड बिहाइंड की. एम्पायर तस के मस नहीं हो रहे. थोड़ा सा दबाव बढ़ाने का प्रयास किया जा रहा है एम्पायरों के ऊपर, लेकिन एम्पायर ने अपील को खारिज कर दिया. बिंदी गेंद निकलती हुई. इस तरीके से स्कोर अभी भी 35 के कुल योग पे अटका हुआ. फुल स्टॉप लगा हुआ परी 11 तलवली टीम का. प्रेमनाथ जी पाटिल जी समाज सेवक है तलवली गांव के. उनकी ये टीम बल्लेबाजी कर रही है. फिर एक बार ये तेज गति की गेंद थी. वाइड यॉर्कर गेंद बल्ले के रडार से दूर रखी गई ये गेंद. और अर्जुन 11 डाइगर के जो संघ मालिक है उनका नाम है डॉक्टर संदीप जोशी सर. सचमुच इनकी जितनी भी नितेश पाटिल और दीपेश गोद, प्रवीण दादा दीपेश गिद, थँक्यू सर. तो प्रवीण दादा आमच्या इकडे बसलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ड्रिंक्स ट्रॉली गेले मैदानात. प्रवीण दादा सर 1 मिनिट 2 मिनिटं थांबा. प्रवीण दादा तुम्ही सांगितलं की ही जी स्पर्धा आहे पुढच्या वर्षी तुमच्याकडून 4 लाख तुमची टीम विचार करते असं आणि तुम्ही की 4 लाख आणि 2 लाखाच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाईल. मग काय योजना असतील त्याच्यासाठी? निश्चितपणे चेंजेस करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कदाचित आपण ही स्पर्धा लीग स्वरूपात पण खेळवू शकतो किंवा नॉर्मल आपला जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये खेळू शकतो.
कारण की आपल्याला बक्षिसाची रक्कम वाढवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त सध्या काय होतं की एंट्र्या जास्त येत नाही आहेत त्याच्यामुळे. अदरवाईज ही स्पर्धा पुढच्या वर्षी 10 लाखाची म्हटलं तरी मी 10 लाखाची ठेवायला तयार आहे. पण एंट्री आल्यात नाही तर मग फायदा नाही ना. एंट्री पाहिजे आणि प्रेक्षक पाहिजे. बाकीचं सर्व मी करायला तयार आहे, पण हे प्रेक्षकांची पण तेवढीच उपस्थिती आपल्याला त्यावेळेस लाभणार आहे. मगाशी तुम्ही 40+ उल्लेख केला. खरं तर 8-10 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात अशी संकल्पना होती की एक दिवस आपण 4 दिवसची टुर्नामेंट होऊन एक दिवस 40+ द्यावा. पण मी त्यावेळेस प्रदीपदादांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये मी आयुष्याचं ठरवलं नाही. तर मग आपला असंच फॉर्मॅट केला होता की एक दिवस 40+ आणि 3 दिवस आपली टुर्नामेंट, असं मी अगोदर सुरुवातीला त्याचा माझ्या मनात होतं, पण ते नाही पॉसिबल झालं त्यावेळेस. प्रवीण दादा, आपली मोठी जी सुकन्या आहे खुशी, ती लॉस एंजेलिसमध्ये शिक्षण घेते. काय वाटतं, आपल्यापासून एवढी लांब आहे आणि खरोखरच तुमची जी पूर्ण, जसं मी वर्णन केलं याच्या आधी, की पूर्ण तुमचं जे कुटुंब आहे ते वेल एज्युकेटेड आहे, आपण चांगल्या लेवलमध्ये क्रिकेट खेळलेले आहात. काय वाटतं दादा? ती तिच्या स्वप्नांच्या मागे आहे. ती कमर्शियल पायलट बनण्यासाठी लॉस एंजेलिसला गेलेली आहे आणि ती आता लवकरच 2-1 महिन्यात बहुतेक ती पायलट होऊन घरी परतेल. आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यासाठी निश्चितपणे हव्या आहेत. निश्चित, हम सभी की शुभेच्छा उनके साथ है. प्रवीण दादा दूसरा रन के लिए पलट रहे, धोखा हो सकता है, लेकिन डेंजर एंड पे यहाँ पे दौड़े थे जीवित मात्रे. फार फार धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आलात आणि आपले जे विचार होते ते लोकांपर्यंत पोहोचवले. थँक्यू व्हेरी मच. मी इथे जमलेले जे सर्व प्रेक्षक आहेत आणि सर्व पाहुणे आहेत आणि माझे सहकारी आहेत, त्यांना मनापासून नतमस्तक होऊन धन्यवाद देतो. कारण की तुमच्यामुळे ही स्पर्धा आहे आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा याच्या पुढे असणार आहे. तुमच्या सर्वांचा सहभाग निश्चितपणे या स्पर्धेसाठी आवश्यक आहे आणि तो तुम्ही द्याल अशीच मी अपेक्षा पकडतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे अतिशय जबरदस्त शेवटचं जे कमेंट केलं, जे बोललं, प्रेक्षक हा महत्त्वाचा कणा असतो आणि प्रेक्षकांना कधीही मात्र प्रवीणदादा मात्र विसरत नाहीये. त्याने तुमचं सर्वांचं धन्यवाद मानले. जाऊया आणि करूया मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान. आदरणीय आमचे मास्टर प्रदीप पाटील, नवी मुंबई 40+चे सर्वेसेवा अध्यक्ष आहेत, त्यांचा शुभ सन्मान येथे केला जाते. त्यांचा वाढदिवस आहे त्यांचं आणि या स्पर्धेचे करता धरता प्रवीणजी कालुराम मात्र यांचे शुभ असते. त्याचबरोबर उपाध्यक्ष आहेत आमचे नरेशजी गौरी साहेब, त्यांचाही यथोचित सन्मान येथे केला जातोय. थँक्यू सो मच नरेश गौरी साहेब, मास्टर प्रदीप पाटील. त्याचबरोबर विकासजी मुक्कल आहेत, समाजसेवक, 40+ क्रिकेट चांगलं खेळतात, त्यांचाही इथे मात्र शुभ सन्मान केले जाते. सुगंधित दरबळीत सोडणार पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शॉल देऊन या सन्मानाने इथे गौरवण्यात केलं गेलं आहे. स्वस्थ शरीर आयुष्यमान ही संकल्पना. लप फुलटॉस, व्हॉट अ शॉट थ्रू द कव्हर. एक शॉट लप केले, परंतु काय सहजगत्या जाताना तिथे आपला परिचय दिला का आपण एक चक्र क्षेत्ररक्षक आहोत. दॅट इज अ लाजवाब ब्रदर ऑफ किरण पवार, सावले गाव सावले. व्हॉट अ लवली कॅचर, सुपर कॅचर प्रदीप. कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 10 गेंदों में 22 रनों की आतिशी पारी जीवित मात्रे ने यहाँ पे साकार की. वेल प्लेड जीवित. संडी, आदरणीय मास्टर प्रदीप पाटील साहेब यांना त्यांची स्तुती केलेली बिलकुल आवडत नाही. कारण की बघा, जेव्हा जेव्हा आपण बोललो आहे की 40+चे शिल्पकार, 40+चे करता धरता, तेव्हा ते नेहमीच माझा हात पकडून सांगतात की प्रदीप, माझी स्तुती नको करू, ह्याच्या मागे पूर्णपणे आमचे भूमिपुत्र आहेत नवी मुंबईतले, याचं श्रेय सगळ्यांना आहे. खरोखर सँडी कहते हैं ना कि इतने हर्ष पे रह के भी उनके पैर जो है ये जमीन पे है. सँडी, नक्कीच यात कोणतीच शंका नाही. आर्यन मोरे बॉलिंग मारला, विकेट मात्र त्यांनी मात्र हासिल केली. 5वा आर्यन चुकी इथे थोडीशी हरकी झाली आमच्या स्कोरर कडून, ती दुरुस्ती करतोय. नॉट मोरे, इज भोईर. आर्यन भोईर बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं ओव्हर हाताळताना. मॅन फ्रॉम भिवंडीचा आज चमचमता एक्सप्रेस आहे. गोलंदाजी मार्कवर आग उगताना कोपरखेने एंड कडून वायडिश लॉंग ऑफ खडं केले. लॉंग ऑन आहे. पाहिलं तर मिड विकेट वायडिश, स्वेल लेग मात्र खुलं सोडलंय.
त्यासाठी लॉंग लेग. नाव द ओमी प्रकाश केनी हेलिकॉप्टर सजवला, लॉप केलं, लॉंग ऑफच्या ठिकाणी पण शतरक्षण येईल, टप्प्यावर गेल, थ्रो करेल, दुसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये निश्चित होता. आज पाहिलं तर अजित मोहिते, मोठं नाव क्रिकेट. ओव्हरची झाली चार ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाले 41. सैंडी, आज भी नरेश गौरी दादा के पास देखने के बाद मुझे वो दिन याद आते हैं. नरेश गौरी दादा तो वेळ 30 वर्ष आधीचा. सर, नरेश गौरी आणि त्यांचे बंधू सुनील गौरी आणि उदय खांबेकर आणि तो जया, एकदम उंच पुरा गोलंदाज. काय टीम होती यार, जबरदस्त टीम. आणि खरोखरच हे दोन बंधू जेव्हा मैदानात उतरायचे ना, खरोखर काय पर्सनॅलिटी होती. आता देखील आपली पर्सनॅलिटी आहे, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे नरेश दादा. पण काय ती टीम होती आणि काय चमक होती. त्यावेळेला खेळात पैसे नव्हते, पण काय क्रेज होती सँडी. खरोखरच जेवढं कौतुक आपल्या नरेश दादा गौरीजींचं करावं तेवढं कमी आहे. फार मोठे उद्योगपती आहेत सँडी, पण खरोखर पाय जमिनीवरती आहेत. संकटमोचक. जर तुमच्यावरती संकट आलं तर तुमच्या संकटाला धावून जातील अशी ही लोक सँडी. नक्कीच डाऊन द अर्थ असे सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत. लेफ्टनंट उर्दू विकेट, दॅट इज सुपर स्ट्रॉंग ऑन ड्राइव्ह केलं डाऊन द ग्राउंड. दॅट इज ओहो लवली स्टन मॅन अशरफ खान, ए मॅन ऑफ द सुपर डुपर फील्डिंग. ऋतिक रोशन या सुरेख चेहऱ्याला स्टनबाजी देणारा स्टनमॅन अशरफ खान इज अ नेम ऑफ द सुपर फिल्डर. क्लास क्रिकेटचा दर्जा दाखवला. धावसंख्या दोन्ही वाढली जाते. पुढे जाताना 43 वर 2 गडी बाद 43. पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं. अर्थात बॅटिंग करताना पाहतोय परी 11 तलवली 2020चा विजेता संघ. लेफ्ट हँड उर्दू विकेट इरफान राजार. हो व्हॉट अ लवली फ्लिक ऑफ द फ्लिक केलं वाईड स्मिड विकेट. तिथेच पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आकाश जांगेड, दॅट इज अ हँडसम पर्सनॅलिटी. सुपर फिल्डिंग बाय आकाश. 44 बनल्यात. 4 चेंडूचा खेळ बाकी. काय जबरदस्त कसमकश पाहायला मिळेल. सेमीफायनल इथे पाहिले जाते. 2 परी 11 तलवली विपक्ष अर्जुन 11 टायगर. ओपनचा खुला गटातील हा सेमीफायनल. शॉट थर्ड मॅन केले, तैनात केले. शॉट फाईन लेग आहे. आणि मरचं ओव्हर मधला दॅट इज ऑफसाईड आणि कडक ऑफसाईड ऑफ स्टंप. दॅट इज सो ब्युटिफुल वाईड यॉर्क. नो रन. उत्तर नव्हतं. यावेळेला फलंदाज करताना निश्चित अजित मोहिते तो खेळतो 2 वर. विचार केला ओमी केनी ज्याच्या नावावर 50 अर्धशतक आणि मागच्याच आठवड्यात कोल्हापूर इथे प्लेअर ऑफ द सिरीज सलाम आहे. 6 ओव्हरमध्ये शतकची कामगिरी केले कर्जत इथे. ओमीने लावले शतक. पर्यंत चेंडू ऑफ ड्राइव्ह केला, चुंबन घेतलं जातं. कोण घेईल? आकाश झांगेड जातं पहिल्या फ्रंटवर त्याच्या पाठीमागे. परंतु जिथे एक इथे कम्युनिकेशन संवाद जुळले नव्हते. त्यात पुरेपूर फायदा घेताना जसं ओव्हर थ्रो झाली कन्वर्ट केलं दुसऱ्या धावसंख्येमध्ये. 2 धाव मिळतील. या 2 धावा जातात पोहोचतात फलंदाज अजित मोहितेच्या या स्कोअरमध्ये. 2 स्कोअर हलकासा पुढे जातो 46 वर. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. व्हॉट अ लवली क्रिकेट गोइंग ऑन. आणि औचित्याला 23व वर्ष आपल्या भेटीला आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण कालुरामजी महात्रे. धर्मवीर आनंद दिगे चषक 2024. 5वा चेंडू शेवटचा इनिंग. इरफान कमिंग बॉल टू अजित मोहिते. लो फुल टॉस बॉलर बॅक टू द चान्स. येस डेफिनेटली द बेस्ट फिल्डर. पहा बेस्ट फिल्डर यासाठी म्हणतो मी स्टनमॅनला का त्याची थ्रो जशी कडक आहे तशी त्याची फिल्डिंग कडक आहे. सुपर फिल्डिंग बाय अशरफ खान. 1 धाव मिळते 47. क्रिकेट किती पहा वेगळ्यानंतर कन्वर्ट होतो, बदललं जातं. कारण 23 धावा विश्वजित ठाकूरनं लोटल्यानंतर काय त्या इरफानकडनं बॅकअप करून दिलं. आर्यननं मॅच परत आणली. पुन्हा इरफान तेच तरार तोपखाना टाकताना. व्हॉट अ लवली शॉट यार. डाऊन द बॉल. चेंडूला पाठवलं सरळ खाडीच्या खुशीमध्ये. व्हॉट अ शॉट. Kenny, the full name of the last delivery, hit bowler to bowler back to exactly safest shot of the cricket. What a lovely shot by Omi Kenny. 6 धावाने धावसंख्या पोहोचते 54 वर. डबल 53 वर आणि लक्ष्य 54.
जाऊया करूया बदल. निसर्ग आम्हाला सांगतो का प्रत्येकाला तुम्ही संधी द्या, प्रत्येकाला त्याची गुणवंत प्रतिभावांना जसं क्रिकेटला मिळते ना तशीच गुणवंत क्रिकेटरचे समालोचक आमच्या कक्षामध्ये घेऊन येतो. याच गावची एक बेहतरीन आवाज उमेशजी दत्तू म्हात्रे. आइए उमेश आगे का खुदे का आंखों का सुनाने के लिए. हॅलो. बरेचसे पाहुणे आज व्यासपीठावरती येथे विराजमान आहेत. पुनश्च एकदा सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेचे आयोजक श्रीमान प्रवीण काळूराम म्हात्रे दादा यांच्याकडून मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो आहे. आदरणीय अमित अगवणे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, वैशाली घोरपडे मॅडम उपजिल्हा संघटक आहेत, सुरेखाताई साळेकर माफ करा उपाध्यक्ष संघटक आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या, विनोद पोखरकर सकल मराठा समाज समन्वयक आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. डगआउट रिकामा करा प्लीज, थोडा विनंती आहे प्रेक्षकांना प्लीज प्लीज. अरे तिथे खेळाडूंना बसून द्या प्लीज. डगआउट रिकामा करा मित्रांनो प्लीज. ते केतन म्हात्रे आणि त्यांचा संघ उभा आहे बघा प्लीज. आपले ते नवी मुंबईचे पाहुणे आहेत त्यांना बसून द्या. दोन्ही डगआउट रिकामे करा प्लीज. परी 11 तलवलीचा आमच्या डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला अर्जुन 11 डायगरचा. प्लीज मित्रांनो बसून द्या. तिथे खेळाडूंना बसण्याची ती जागा आहे प्लीज. तर व्यासपीठावरती विराजमान सर्व पाहुण्यांचा पुनश्च एकदा आदरणीय या स्पर्धेचे आयोजक करता धरता श्रीमान प्रवीण काळूराम म्हात्रे दादा यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि tenniscricket.in माध्यमातून आमच्याबरोबर जुळलेले जे तमाम क्रिकेटचे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आज या ऐतिहासिक भूमिपुत्र मैदानामध्ये आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक 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 स्वागत. चला वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंच्या आणि व्यासपीठावरती आमचे प्रेमल मान्यवर आहेत त्या सर्वांचं धर्मवीर चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. एक कडा मुकाबला, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. खुल्या गटातील ही स्पर्धा आणि खुल्या गटातला हा सामना तुम्ही पाहताय. अर्जुन 11 डायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 तलवली असा सामना आहे. 53 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये आणि या 53 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे अर्जुन 11 डायगर या टीमला. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे आणि त्याच्या जोडीला चाललाय प्रथमेश म्हात्रे मॅन फ्रॉम फुंडे, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील फुंडे गावचा हा खेळाडू प्रथमेश म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन फलंदाज. यंदाचा हंगाम या प्रथमेश म्हात्रेनं अक्षरशः गाजवलाय. आज प्रवीण दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि नाताळचा दिवस आहे. ख्रिस्ती धर्म यांचा आज मोठा दिवस. नाताळच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. जाऊया बॅक टू क्रिकेट. भूमिपुत्र क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये हा एक कडा संघर्ष आणि आमचे मित्र रॉनी सोलमन आज त्यांचा मोठा दिवस आहे. रॉनी सोलमन आपल्याला नाताळच्या हार्दिक आणि शुभेच्छा देतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. जाऊया बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलाय विशाल कनोजिया. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तयार. त्रेपन्न धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. 54 माफ करा 54 टू बी. 54 धावांचं लक्ष्य आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल विशाल कनोजियाचा ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हापाम जॅक करायचा होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे योगेश पवार. इथे धाव मिळणार नाहीये. 30 वर्तुळाच्या आतमध्ये हा बॉल पकडलाय.
त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 54 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. दुसरा बॉल आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, डिरेक्ट हिट केलाय. 1 रन मिळताना दिसते केतन म्हात्रेला. आणि या सिंगल नंतर आता आपलं खातं उघडले संघाचा धाव श्री गणेशा होत असताना टीमची धाव संख्या 1. इन कटर गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे गेंदबाज विशाल. देखिए 2 गेंदों का सामना किया है यहाँ पे केतन म्हात्रे ने और 1 रन अर्जित किया. हालांकि पुल करने का लगातार प्रयास उन्होंने 2 गेंदों में किया, लेकिन गेंद उनके बल्ले पे ठीक तरीके से चढ़ी नहीं. इसका पूरा श्रेय गेंदबाज विशाल को जाता है, जो कि इन कटर गेंदबाजी कर रहे हैं, अंदर की तरफ ला रहे हैं गेंद को. हो अगदी बरोबर आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये येतोय आणि हीच तर खासियत आहे विशाल कनुजियाची. विकेट फॅक्टर महत्वाचा असेल या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल डोकं वर गेलं, मिस्टमिक स्ट्रोक हवेत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं झेल शुभम यादवनं टिपला आणि फलंदाज प्रथमेश म्हात्रे बाद होतोय. अगर देखा जाए तो प्रथमेश म्हात्रे ने गेंद के लाइन के विपरीत दिशा में ड्राइव करने का प्रयास किया और सर ऊपर की तरफ गया उनका और बल्ला घूम गया हाथ में और गेंद हवा में खड़ी हो गई और कोई गलती नहीं की क्षेत्ररक्षक ने. हो अगदी बरोबर आहे. शरीरापासून दूर इथे खेळलेला आहे पटकाने, तिथे मिस्टमिक स्ट्रोक झालाय. दरम्यान या दरम्यान ज्यांचं आगमन झाले सकाला मराठा समाज समन्वयक सन्माननीय विजयजी देशमुख, त्यांच्या समवेत सन्मान नेताजी कदम सकल मराठा समाज समन्वयक, त्याच्यानंतर सहभागी होती आशा शिंदेताई विधानसभा संघटक आणि भारती शेनवके उपसभा संघटक. तर तमाम मान्यवरांना धन्यवाद देतो. आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपलं. दिनू कांबळे बॅटिंग साठी इन ॲट नंबर 3 मध्ये. ओव्हर पिच बॉल, बॉलला चॉप केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल देऊन जाईल दिनू कांबळेला. आणि या सिंगलच्या मदतीने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आता 2. शून्यावरती परतलाय प्रथमेश म्हात्रे. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेत गेला आणि तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला तो झेल टिपण्यात आला. विशाल कनुजिया थोडासा कमबॅक आहे विशाल कनुजियाचं. हा बॉल पहा पुन्हा एकदा बीट केलं मी म्हणेन केतन म्हात्रेला. खूप चांगली गोलंदाजी विशाल कनुजियाची. कारण आहे आतापर्यंत त्यानं 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्यानं प्राप्त केल्या. प्रथमेश म्हात्रेला शून्यावरती बाद केलाय. म्हणजे सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. बिल्कुल अनुशासन दिखाई दे रहा है गेंदबाजी में विशाल कनौजिया के. क्या बेहतरीन नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं. किसी तरीके का कोई अवसर नहीं दे रहे बल्लेबाजों को अपने कंधे खोलने का. देखते हैं दीनू कांबळे किस तरीके की अब बल्लेबाजी यहाँ पे करते हैं. शेवटचा बॉल, हा बॉल पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न, तिथे सुद्धा मिडॉनला चांगली फिल्डिंग होते. जीवित मात्र आहे तिथे, धाव मात्र मिळणार नाहीये. डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे षटक विशाल कनुजियाच्या नावावर राहिलं. फक्त धावा खर्च केल्या 3 आणि विकेट त्यानं बाद केला 1. म्हणजे आता समीकरण पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 51. म्हणजे आता थोडासा सामना झुकत चाललेला आहे.
आज सुबह भी हमने तमाम दर्शकों को जानकारी दी है कि केतन मात्रे देखिए पुल स्ट्रोक खेलने में उन्हें खासी तकलीफ हो रही है, क्योंकि कल हमने देखा था कि पूरी तरह से बैंडेज से बंधा हुआ उनका हाथ था, इसलिए उनके कोहनी में जो तकलीफ है, उनकी जो कोहनी नीचे उतरी थी, इसकी वजह से उन्हें थोड़ा सा संकोच लग रहा है स्ट्रोक खेलने में। देखते हैं किस तरीके से एक महान खिलाड़ी है और स्ट्रोक खेलने से कहाँ रुकने वाले हैं। देखते हैं क्या कुछ होता है, किस तरीके की रणनीति अख्तियार करते हैं यहाँ पे परी 11 के गेंदबाज। दूर वाले छोर से, यानी कि दूर वाले छोर से, गांव वाले छोर से हिमांशु पाटील आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये। यावेळेस पास समोर मारलाय, समोर फोर्स करून व्हाट अ शॉट, व्हाट अ अमेझिंग शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। बॉल सीमारेषा पलीकडे जातो की काय, बघूया अंपायर काय सिग्नल देतील। आणि त्याच दरम्यान आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख बेलापूरचे आदरणीय श्री संदीप पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। व्यासपीठावरती त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। धर्मवीर चषक 2024 मध्ये षटकार, अंपायर सिग्नल ऑन दी अप। हे फटके प्रदीप सर खेळणं खूप सोपं नाही आहे, अवघड असतं। समोरच्या फोर्सनं मारणं डाऊन द ग्राउंड, आणि केतन म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय। दुसरा बॉल कमी गतीने टाकलाय, फिंगर्स रोल्स केले होते, पडल्यानंतर थोडासा हलकासा लेग कटरचा वापर केलाय, इथे कमबॅक केलाय, पलटवार याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पलटवार केलाय हिमांशु पाटीलला। एक तेरी तो दूसरी मेरी, ये दर्शाते हुए यहाँ पे हिमांशु पाटिल। देखिए केतन मात्रे को देखिए बॉटम हैंड का इस्तेमाल कर रहे हैं। पिछला जो पुल स्ट्रोक खेला था केतन मात्रे जी ने, वो विराट कोहली ने हैरिस रॉफ को खेला था लॉन्ग ऑफ बॉन्ड लाइन के बाहर, और उसी तरीके का स्ट्रोक यहाँ पे खेला केतन मात्रे जी। क्या जबरदस्त पावर है इस खिलाड़ी में उमेश। यस, 6 बॉल मध्ये आय थिंक 27 धावांची गरज होती, त्या कंडिशनला तो फटका मारला होता ऑन दी अप। ओहो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। प्रवीण दादाच्या बॅनरला मात्र सलामी देणारा हा फटका केतनच्या बॅट मधून येतोय। केतन ब्रँडेड चौकार। केतन मात्रे बल्लेबाजी का इसमें कोई संदेह नहीं है। अब गेंदे बची है 20 और रन चाहिए 44। 20 गेंदे और 44 रन चाहिए। पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना अपिश केला, व्हाट अ शॉट। मित्रांनो, या फटक्याची नजाकत पहा, प्रेक्षकांना तल्लीन करणारा हा फटका, मंत्रमुग्ध करणारा फटका केतन मात्रेच्या बॅट मधून, बॉल सीमा पार, चौका। लपटलाय, क्या कवर ड्राइव खेला, बिल्कुल सचिन तेंदुलकर सर की याद दिलाता हुआ ये लाजवाब कवर ड्राइव। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं केतन। 2003 शोएब अख्तर डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर चली गई थी वो गेंद। यस, तीच आठवण करून देणारा फटका, परंतु दिलीप पाटील सर तो बॉल थर्डमॅनच्या वरून केला होता, वाईट थर्डमॅनला, आणि हा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या वरून, एवढाच फरक आहे। हलका त्याने सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केला, मिड ऑफ नाहीये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत, तिथे थोडीशी फंबल होते योगेश पवार कडून, त्यामुळे 2 धावा ते मिळताना दिसत आहेत केतन मात्रेला। आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती। पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या, या ओव्हरमध्ये हिमांशु पाटीलनं 16 धावा खर्च करत असताना गडी कमरा 0 बाद केलेला आहे, म्हणजे एकी सफलता त्याला प्राप्त झालेली नाहीये। 2 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 19, आज 18 बॉल शिल्लक, आणि 18 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे। 18 बॉल 35 धावा, मॅच
यहाँ पे क्षेत्ररक्षण कर रहे हैं परी 11 तलवली। हमारे तमाम नवी मुंबई को मैं बताना चाहूँगा, तलवली गांव के भूमिपुत्र हमारे दिलीप पाटिल जी, जिनकी बेटी ने सीए का एग्जाम क्लियर किया है। बिल्कुल एकदम सरळ साधा माणूस आमचा दिलीप दादा, खरोखर फार कौतुक वाटतं दिलीप दादा। काय संस्कार केलेत आपल्या मुलांवरती आपण, खरोखर जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। नया और प्रारंभ करते हुए कवर ड्राइव किया है, डीप कवर में प्रोटेक्शन है, गेंद को रोका, वहां के क्षेत्ररक्षण ने थ्रो किया, 1 रन की वृद्धि हुई। सिंगल प्राप्त केलेली आहे। पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये आता विशाल कनोजी आलाय, ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं, अगदी चांगला फायदा उठवत 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केला होता। त्यामुळे पुन्हा एकदा कॅप्टननं भरोसा दाखवलेला आहे विशाल कनोजियावरती। आता स्ट्रायकिंग इनला केतन म्हात्रे। आता 17 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। परी 11 तलवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये अर्जुन 11 टाइगर असा सामना आहे। ये जो विशाल गेंदबाजी कर रहे हैं, इन्होंने पावर प्ले का पहला ओवर फेंका था, 3 रन खर्च किए थे और 1 सफलता इन्होंने प्राप्त की थी। ओहो, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना प्रदीप सर रिस्पेक्ट आहे, एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि एक तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्कर। विशाल कनोजिया थांबवलंय सध्या, चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी। यावेळेस बा स्विच इट, दिनू कांबलेचा हा ब्रँडेड फटका, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 रन चौकार दिनू कांबलेच्या बॅटमधून। के 15 गेंदे और 29 रन चाहिए अर्जुन 11 टाइगर टीम को जीतने के लिए। देखिए कितने जल्दी हरकत में आ गए थे वहां पे, कितनी बेहतरीन अंदाज में गेंद जैसे ही रिलीज हुई तुरंत पलटे और उल्टा बल्ला चला, गेंद बॉन्ड लाइन के पार चले गई, डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर 4 रनों के लिए। यस, अजूनही 15 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। फुलर लेनचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लेफ्ट ऑफ ड्राइव्ह, योगेश पवार आहे तो बनेल तिथे प्रेक्षक, कारण त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे दिनू कांबलेच्या बॅटमधून येतो। बॉल मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता। या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 29 धावा झालेल्या आहेत। पहिली विकेट लवकर आली होती प्रदीप सर, त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते केतन म्हात्रे आणि दिनू कांबलेकडून। ओहो, आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बॅटची डायरेक्ट हिट, ही संधी इनामी चालून आली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये। इथं जर रनआउट पकडला असता तर मैच मध्ये थोड़ी कलटनी निर्माण झाली असती प्रदीप सर। बिल्कुल उमेश, जहां से विकेट कीपर ने गेंद को थ्रो किया था वहां से उनको एक ही स्टंप नजर आ रहा था, यानी कि बिल्कुल स्टंप के सेंध में वे खड़े थे। निशाना जरूर लगाया था लेकिन निशाना गलत रहा। चांगला प्रयत्न अजित मोहितेचा ॲज अ विकेट कीपर म्हणून। आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 30। यावेळेस पाच चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, कार्पेटच्या सहाऱ्या चेंडूला लॉंग ऑफला खेळलाय जीवित म्हात्रे, लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन करतोय, फक्त सिंगल मिळताना दिसते केतन म्हात्रेला। आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती। 3 षटकांचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे टीमची धावसंख्या आहे 31 या आकड्यावरती। आता बॉल शिल्लक आहे 12 आणि 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे 23। 12 बॉल 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अर्जुन 11 टायगर या टीमला।
12 चेंडू 23 धावांची गरज, 12 गेंदे 23 रनों की आवश्यकता है और अभी भी 9 विकेटें सुरक्षित है डगआउट में बैठी हुई। पलड़ा अगर देखा जाए तो अर्जुन 11 टाइगर का यहाँ पे भारी नजर आ रहा है, लेकिन क्रिकेट है, जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना, अटकल लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है उमेश। यस अगदी बरोबर आहे। परडा म्हणजे त्यांची बाजू आहे ती अजून मजबूत झालेली आहे, परंतु इथून सुद्धा पलटवार करू शकते परी-11 तलवली टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती 31, 12 बॉल 23 धाबांची आवश्यकता। इथून जर पलटवार झाला प्रदीप सर, परी-11 तलवली या टीम कडून एखाद्या गोलंदाजाने विकेट जर प्राप्त केले तर मात्र कमबॅक करू शकते परी-11 टीम। बिल्कुल क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, इसीलिए कहते हैं ना कि क्रिकेट इज ए गेम ऑफ चांस, कुछ भी हो सकता है जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती। हो अगदी बरोबर आहे। क्रिकेट गेम ऑफ चान्स, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आहे। तुम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे। प्रदीप सर, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची धाव मात्र मिळत नाहीये, तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य इथे कोणी करू शकत नाहीये। इसीलिए कहते हैं क्रिकेट ये खेल नहीं है जादू टोना तंत्र मंत्र का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छे अच्छों का। देखते हैं क्या कुछ होता है। दूर वाले छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए रमेश सिंह को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे प्रदीप सर। छोटू सिंग, वाशी गावचा हा खेळाडू, अनेक खुल्या गटातील स्पर्धा याने गाजवलेल्या आहेत। एक विकेट टेकर गोलंदाज अशी तिची ओळख सुद्धा आहे। वो बिल्कुल कंजूसी के साथ गेंदबाजी करते हैं ये रमेश सिंह। देखते हैं केतन मात्रे जैसे स्फोटक बल्लेबाज उनके सामने किस तरीके से रहता है ये बैटल, ये देखना लाजमी होगा। दाहिने हाथ से ओवर द विकेट पहले ही मन बना लिया था केतन मात्रे जी ने स्विच हिट करने का, लेकिन गेंद को ठीक तरह से बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। गेंद लुढ़क कर सिली मिडॉन रीजन में गई, फिर भी दौड़कर 1 रन अर्जित किया है। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। इस तरीके से कुल स्कोर है 32 रन। अब गेंदें बची है 11 और रन चाहिए जीतने के लिए 22। अर्जुन 11 टाइगर की टीम लक्ष्य का पीछा कर रही है। परी-11 तलवली के टीम ने अपने निर्धारित 5 ओवरों में 53 रन मुकम्मल किए थे और 54 का लक्ष्य रखा है जीतने के लिए। अर्जुन 11 टाइगर के सामने दिनू कामले 2 चौके के सहायता से बल्लेबाजी कर रहे। इस बार ये काफी तेज गति की गेंद, आउट होने का खतरा। देखते हैं काफी तेजी के साथ अपने पॉपिन क्रीज में यहाँ पे बल्ला घसीटते हुए निकले थे केतन मात्रे। केतन मात्रे को हमने कई साल से देखा है उमेश, इस बार मैंने देखा है उन्होंने अपना वजन जो है, अपना वेट काफी घटाया है। हो अगदी बरोबर आहे। एक चांगला फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्याकडे, लवचिकतापणा जो आहे तो आपल्याला सातत्याने त्याच्या माध्यमातून दिसत आहे। म्हणून तर मित्रांनो, महाराष्ट्राचा बायकर मॅन ज्यानं 35 बाईक आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये जिंकल्या आणि 4 फोर व्हीलर, जी नुकतीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये गेल्याच वर्षी निसान मॅग्नाइट ही फोर व्हीलर कार त्याने जिंकलेली आहे। 10 गेंदे 21 रन। इस बार ये गेंद हवा में खड़ी हुई है, मोटा सिरा लिया, पुल करना चाहते थे और गेंद ने मोटा सिरा लिया, विकेट के पीछे विकेटकीपर ने कोई गलती नहीं की और केतन मात्रे आउट होके वापस जा रहे अपने डगआउट में। इस तरीके से जिस तरीके से हमारे साथी कमेंटेटर उमेश मात्रे जी ने बात छेड़ी थी, ये जो गेंदबाज रमेश सिंह गेंदबाजी कर रहे हैं ये विकेटें गिराने में माहिर है और वही काम उन्होंने किया है। बेशकीमती सफलता उन्होंने प्राप्त की है Yes, शायद अपने जीवन की। हो अगदी बरोबर आहे। वेळेवरती विकेट काढली ती ही केतन मात्रे। आता मजेल या मॅच मध्ये 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धावा। एक मोठा धक्का असेल अर्जुन 11 टाइगर या टीमला। मैच फंसा, इसमें कोई गुंजाइश नहीं है। देखते हैं क्या कुछ होता है। दोनों टीम के लिए करो या मरो की परिस्थिति, जो भी टीम यहाँ पे विजयी होगी उमेश वो फाइनल में प्रवेश करेगी। धर्मवीर आनंद दिगे चषक 2024 की ये 23वां वर्ष है। पहला इनाम है 2 लाख रुपए नकद और चमचमाती हुई क्रिस्टल की ट्रॉफी। दूसरा इनाम है 1 लाख रुपए नकद और उतनी खूबसूरत उतनी बेहतरीन क्रिस्टल की ट्रॉफी। बेहतरीन गेंदबाज बल्लेबाज क्षेत्ररक्षक के लिए भी क्रिस्टल की ट्रॉफी और मैन ऑफ द सीरीज के लिए एक स्मार्ट टीवी यहाँ पे प्रदान की जाएगी आदरणीय आयोजक प्रवीण कालुराम मात्रे जी की तरफ से। यस अगदी बरोबर आहे। या मॅच नंतर आपल्याला दुसरा संघ
मिळेल जो फायनल मध्ये या धर्मवीर चषक 2024चा आपल्याला मिळेल आहे. कारण ग्रामीण मध्ये तुम्ही पाहता ग्रामीण गटातून गर्जन इलेव्हन कोपरखिरणे या टीमनं फायनलचा तिकीट प्राप्त केलेला आहे. 9 बॉल 21 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी आता अशरफ खान आलाय. डावखुऱ्याचा फलंदाज त्याच्या समोर छोटू सिंग. काय फटका, ग्लान्सचा फटका, बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मगाशी सुद्धा प्रदीप सर असा षटकार स्कोअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला. स्ट्रोक मारने में काफी माहिर और जाने हुए माने हुए जाने जाते हैं. और देखिए आते आते ये गेंद कोई खराब गेंद नहीं थी, लेग आउट मिड स्टंप पे गेंद थी और आते आते पुल किया और गेंद डीप स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में जो लंबा फासला है उसके बीच में जाके गिरी 6 रनों के लिए. अब आलम ये है गेंदे बचे 8 और रन चाहिए 15. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. चांगलाच चेंडू होता. गेंद खराब नव्हती, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू त्याला सुद्धा ग्लान्स केलाय. इस बार हल्के हाथों से गेंद को खेला है. लॉन्ग ऑफ देखिए बिल्कुल सेंध में रखा हुआ था उनके दाहिने तरफ खेलकर. देखिए यही व्यावसायिक क्रिकेट है उमेश. किस तरीके से देखा कि लॉन्ग ऑफ बिल्कुल सेंध में रखा हुआ है, हल्के हाथों से गेंद को खेला. क्योंकि देखिए डीप स्वीपर कवर और लॉन्ग ऑफ के दरमियान काफ़ी बड़ा फासला है, उसके बीच में गेंद को सहला दिया था. अब सूरत हाल ये है 7 गेंदे 13 रन. पहले से ही ऑफ स्टंप के ऊपर शफल हो के आए, गेंद हवा में खड़ी हुई है और डीप मिड विकेट के क्षेत्र से कोई गलती नहीं की और इस तरीके से अशरफ खान आउट होके वापस जा रहे हैं. अब सहा बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, अगदी रोमहर्षक आता सामना सुरू आहे मैदानामध्ये. बिल्कुल दिलचस्प मोड़ पे पहुंच गया है ये मुकाबला. तमाम क्रिकेट के जो शौकीन है उनकी दिल की धड़कनें तेज करता हुआ है मुकाबला. देखते हैं क्या कुछ होता है, कौन सा गेंदबाज को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जाता है. नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए. आकाश चिंदाड़िया बड़े ज़बरदस्त खिलाड़ी है और ये मैदान हमेशा ही लाभदायी रहा है जब जब भी इन्होंने यहाँ पे क्रिकेट खेला है. आकाश चिंदारिया काफ़ी बड़ा नाम है. बिल्कुल तकनीक बहुत ही उम्दा है इस खिलाड़ी की. बिल्कुल गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं और अंतिम ओवर यहाँ पे फेंकने के लिए मुकेश दास बाएं हाथ के ये गेंदबाज है. देखते हैं क्या कुछ कर पाते हैं. उनके सामने बल्लेबाज दीनू कांबळे, लाजवाब खिलाड़ी है दीनू कांबळे. देखते हैं उन्हें यहाँ पे रोकने में ये मुकेश दास सफल हो पाते या नहीं. मैन फ्रॉम ओडिशा लेकिन एक आईटी कंपनी में जॉब करते ये गेंदबाज जिनका नाम है मुकेश दास. विक्रोली 11 विक्रोली में कई मर्तबा इनको खेलते हुए आपने देखा होगा. वही मुकेश दास दीनू कांबळे के लिए पहले से ऑफ स्टंप के ऊपर शफल होके आए, पुल करना चाहते थे, ज़्यादा ताकत नहीं झोंक पाए स्ट्रोक के पीछे और गेंद गई मिड विकेट रीजन में दायरे के बाहर. उस ओर प्रोटेक्शन है. 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने. अब 5 गेंदे और रन चाहिए 12. 5 गेंदे और 12 रन. बिल्कुल करो या मरो की परिस्थिति दोनों टीम के लिए. मुकेश दास को मोर्चे के ऊपर लगाया गया है और आकाश चिंदाड़िया अब स्ट्राइक में जा रहे हैं और इनके पास क्षमता है लंबे लंबे स्ट्रोक खेलने की. बिल्कुल गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं उमेश. हे अगदी बरोबर आहे. त्याच्या रडार मध्ये आला तर बॉल बाहेरच, सीमारेषेच्या आतमध्ये थांबणारच नाही. यासाठी जाणला जातो हा खेळाडू आकाश चिंदारिया. एक नामांकित मातब्बार खेळाडू आणि सध्या अर्जुन 11 टायगर या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
ये काफी तेज गति की गेंद थी, गुडलेट पे टप्पा खाने के बाद एकाएक ऊपर की तरफ आई थी गेंद। और देखिए यहाँ पे बल्लेबाज के रडार से दूर रखने का प्रयास किया जा रहा है। उम्दा गेंदबाजी कर रहे हैं मुकेश दास, जिसी के लिए ये जाने जाते। टिप्पा खाने के बाद तेजी के साथ ऊपर की तरफ आई थी गेंद। आकाश चिंगाड़िया 4 गेंदे 12 रन। और इस बार छोटी गेंद सही नसीहत दी है, पुल किया है मिड विकेट के ऊपर से और ये 6 रन। पहा प्रदीप सर थांब बॉल लेन्स बॉलचा वापर करत असताना शॉर्ट ऑफ लेन टाकला आणि बॅकफुटला जात असताना हे फटके तर पेटन आहेत आकाश चिंदारेचे। मी मगाशी उल्लेख केला त्याच्या रडार मध्ये आला तर चेंडू सीमा पार। आता समीकरण बदललंय, येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। और आकाश चिंदाड़िया को पता था कि ये जो शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी कर रहे हैं, बैकफुट पे जाके इस गेंद को तानना पड़ेगा। और देखिए क्या बेहतरीन खूबसूरत उन्होंने स्ट्रोक खेला उमेश। यस अगदी बरोबर आहे। हँड आय कोऑर्डिनेशनचा खूप चांगला मिलाप करणारा हा फटका। बॅकफुटला जात असताना पुल केलाय आणि बॉल केलाय गुल। 3 बॉल 6 धावांची आवश्यकता। व्हाट अ मॅच, रोमांचक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला प्रत्येक बॉल मध्ये समीकरण आकडे बदलत आहेत। फिर एक बार मुकेश दास तैयार हो रहे हैं गेंदबाजी करने के लिए आकाश के लिए, बाएं हाथ से ओवर द विकेट। और इस बार गेंद को डीप कवर रीजन में खेला और इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है। वेल प्लेड, काय फटका केला। फायनलचं तिकीट निश्चित केलंय। धर्मवीर चषकामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ मिळालाय अर्जुन 11 टायगर टीम। या 5ही बाईक एवढ्या क्रमांकाच्या आहेत, त्या बाईक तिथून काढून घ्यायच्या आहेत। आता थोड्याच वेळात आपण प्रमुख पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आगमन होईल। सर्व गाड्या त्या गेटवरती पार्क केलेल्या आहेत, लक्षात घ्या। ज्या बाईक्स मी मगाशी बाईक क्रमांकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्या बाईक गेटच्या समोर अगदी लावलेल्या आहेत। त्या बाईक तिथून काढून घ्यायच्या आहेत, कारण थोड्याच वेळात आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल। आणि त्याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, समाजसेवक ऐरोलीचे आदरणीय श्री अक्षय मडवी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। हॅलो। त्यानंतर प्रेक्षकांना सूचना आहे, आपला कूपन जो लकी ड्रॉचा कूपन आहे व्यासपीठाच्या समोर बॉक्स आम्ही ठेवतोय। बॉक्स इथे आता ठेवला जाईल आणि त्या बॉक्स मध्ये ते लकी ड्रॉचे कूपन आपण टाकायचे आहेत।